हॅलो डिअर स्टुडंट्स, आमचे व्हिडिओ बघताय ना? बघायलाच पाहिजे. फक्त आमचेच व्हिडिओ बघायचे तरच तुम्हाला ते फिजिक्स समजेल. लक्षात घ्या. आणि जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कधी विचारू शकताय. माझा फोन नंबर मी व्हॉट्सअपवर दिलेला आहे, त्या विचारू शकता. तर हे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा आपण तिसऱ्या लेक्चरमध्ये तुमचं मी परत एकदा स्वागत करतो. आणि आज आपण बघूया. आज आपण जे बघणार आहे तो पहिल्यांदा मीन फ्री पाथ. तर आपण इथे देऊया मीन फ्री पाथ. प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहित आहे की गेल्या लेक्चरला मी सांगितलं की गॅस मॉलिक्यूलचा जो पाथ असतो तो झिगझॅग असतो. आणि तो कशामुळे असतो? तो इतर मॉलिक्यूलशी तो सतत कोलाइड होत असल्यामुळं त्याचा पाथ हा सारखा स्ट्रेट लाईन असतो, असं वाकडा तिकडा असतो, झिगझॅग असतो, ड्यू टू द कोलिजन. सो द पाथ ऑफ द any gas molecule is a zigzag due to the collision occurs. Frequently collision occurs because while moving that gas molecule collide with other molecules, and when it collides it changes its direction. So and due to this change in direction its path becomes a zigzag. तर लक्षात ठेवा की गॅस मॉलिक्यूलचं सतत कोलिजन असल्यामुळे त्याचा पाथ झिगझॅग असतो. मग आपण काय डिफाइन करूया की फ्री पाथ म्हणजे काय? फ्री पाथ हे तो गॅस मॉलिक्यूल सतत असा एकमेकाशी टक्कर होत असल्यामुळे, दुसऱ्या मॉलिक्यूलशी त्याची टक्कर होत असल्यामुळे, कोलाइड होत असल्यामुळे त्याचा पाथ हा झिगझॅग होतो. आता फ्री पाथ म्हणजे काय? द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन इज कॉल्ड एज free path and it is denoted by lambda. दोन सक्सेसिव्ह कोलिजन मध्ये जे डिस्टन्स असेल त्याला म्हणायचं फ्री पाथ. आता इथं बघा, हा गॅस मॉलिक्यूल इथून स्टार्ट झाला, इथं तो कोलाइड झाला दुसऱ्या मॉलिक्यूलशी, तर हे जे डिस्टन्स आहे लॅम्बडा 1 त्याला म्हणायचं फ्री पाथ. आता काय होईल? तो त्याची डायरेक्शन चेंज झाली, तो इकडं आला, दुसऱ्या मॉलिक्यूलशी कोलाइड झाला, एवढा अंतर झालं लॅम्बडा 2, परत एवढं लॅम्बडा 3, अगेन इट कोलाइड्स विथ अनदर गॅस मॉलिक्यूल, चेंजेस इट्स डायरेक्शन. सो लॅम्बडा 1, लॅम्बडा 2, लॅम्बडा 3, लॅम्बडा 4, लॅम्बडा 5 be the corresponding, or lambda n, suppose there are n collision occurs, so we can say that lambda 1, lambda 2, lambda 3, lambda 4 and lambda n are the that is n free paths, we can say that. So therefore we can say that mean free path means what? The average of this free path. Suppose there are n collision occurs, so we can say that the mean free path lambda bar is equal to total distance traveled by molecule divided by number of collisions, total number of collisions. We can say that total number of collisions, and hence we can say that lambda bar equal to lambda 1 plus lambda 2 plus lambda 3 plus so on lambda n divided by, since there are n collision occurs, so n. So this is called as the mean free path, this is denoted by lambda bar. So mean free path is nothing but it is average of free paths. It is average of free paths, or it is a ratio of total path traveled by the molecules to the number of collisions occurred. So this is called as mean free path. समजलं? mean free path म्हणजे काय नेमकं? पहिल्यांदा आपण काय पाहिलं? फ्री पाथ. फ्री पाथ म्हणजे काय? द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन, इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा. आणि लॅम्बडा बार म्हणजे मीन फ्री पाथ म्हणजे काय? इट इज अ रेशो ऑफ टोटल डिस्टन्स or total path traveled by the molecule to the number of collisions occurred. So in this case it is given lambda bar equal to lambda 1 plus lambda 2 plus lambda 3 dash dash up to lambda n divided by n. So this is nothing but the mean free path. You understood?
समजा तुम्हाला हे आपण आता नंतर बघूया की इट्स डेरिव्हेशन. आता ही अप्रॉक्सिमेट मेथड आहे, इट इज नॉट ॲक्युरेट मेथड, म्हणून त्याला लिहिलंय अप्रॉक्सिमेट मेथड. त्या अप्रॉक्सिमेट मेथडमध्ये आपण काही ॲसम्पशन धरून चाललोय. आपण काही ॲसम्पशन धरून चाललोय की फर्स्ट ॲसम्पशन म्हणजे आपण मानून चाललोय की बाबा हे आहे समजून आपण पुढचं डेरिव्हेशन घेतलेलं आहे. तर पहिलं जे आहे ना फर्स्ट ॲसम्पशन. सो आय विल राईट हिअर ॲसम्पशन्स. आता मी इथं जस्ट आय विल स्कोर आउट ऑल दिस, हे सगळं सांगतो मी. आता ॲसम्पशन्स काय आपण बघूया. Assumption. While deriving this expression, we have assumed certain things. आपण काय तर मानून चाललोय की ह्याच्या पुढे आपल्याला हे मानेल की बाबा ह्या गोष्टी आपल्याला मानायच्या आहेत. तर पहिला assumption काय, except one molecule, all other molecules are stationary. हे पहिलं assumption. फक्त एकच मॉलिक्यूल मूव्ह होईल, बाकी सगळे मॉलिक्यूल थांबलेले आहेत जागच्या जागी. स्टेशनरी म्हणजे स्थिर असणे. तर except one molecule, all other gas molecules are stationary. And second, the given gas is divided into different layers. लेयर्स म्हणजे स्तर. तर हा जो गॅस आहे ना तो आपण वेगवेगळ्या स्तरामध्ये डिवाइड केलेला आहे. आणि जे तिसरं जे assumption आहे ते each layer is formed by single molecules. तर हे तीन assumption आहे. प्रत्येक लेयर मध्ये फक्त एकच मॉलिक्यूल असते. आता इथे बघा, हा ए लेयर आहे म्हणूया, हा सी लेयर आहे. तर हा ए आणि सी लेयर मध्ये इकडे ह्या रांगेमध्ये एकच मॉलिक्यूल आहे, त्याच्या बाजूला कुठला मॉलिक्यूल नाही असं आहे. हा सो दिस आर द सिंगल मॉलिक्यूल. हे 1 2 3 4 5 आहे की नाही. म्हणजे एका स्तरामध्ये फक्त एकच मॉलिक्यूल असते आणि सी लेयर मध्ये सुद्धा एकच मॉलिक्यूल आहे. आता पहिल्यांदा काय होतं की ज्याला हे जे मॉलिक्यूल्स आहेत ए लेयर आणि हे सी लेयर आपण म्हणूया, हे असं होतं पहिल्यांदा. हा ए लेयर आणि हा सी लेयर आणि सगळे गॅस मॉलिक्यूल आयडेंटिकल असतात. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे असे एकच डायमीटर असतो. आपण असं म्हणूया की त्यांचा डायमीटर सिग्मा आहे. किती डायमीटर आहे म्हणजे एका गॅस मॉलिक्यूलचा डायमीटर आहे हा सिग्मा आहे. तर हे सगळे मॉलिक्यूल आपण असं केलं की स्थिर आहेत, ते कुठे जात नाही, ते थांबलेले आहेत त्या ठिकाणी. सो द लेयर्स ए अँड सी आर. आता पहिल्यांदा अशी पोझिशन होती. आता त्याच्यामध्ये दुसरा एक मॉलिक्यूल आला बी आणि त्यामुळे हे दोन लेयर असे सेपरेट झाले. म्हणजे ह्याच्यामध्ये गॅप आला. तर ह्याच्यामध्ये काय आला, दुसरा मॉलिक्यूल बी इज मुव्हिंग विथ वेलोसिटी सी, आरएमएस वेलोसिटी. आपण गेलो पहिले आरएमएस वेलोसिटी. आता हा मॉलिक्यूल जो बी आहे तर बी म्हणूया, दिस बी मॉलिक्यूल इज कम्स in between these two layers, and that's why these two layers A and C get separated. So this B layer comes between these two. तरी समजलं का बघा. कन्सेप्ट ही कन्सेप्ट महत्वाचं आहे की आपण ए आणि सी लेयर समजून घेऊन चाललोय. आणि ते गॅस मॉलिक्यूल, प्रत्येक गॅस मॉलिक्यूल डायमीटर किती आहे, सिग्मा आहे असं म्हणा. डायमीटर सिग्मा आहे, लक्षात घ्या. त्याचा किती डायमीटर आहे, सिग्मा आहे. आता इथं बघा, ह्याच्यामध्ये हा बी मॉलिक्यूल आला. आता बी मॉलिक्यूल कम्स इन बिटवीन दिस टू लेयर्स अँड इट इज मुव्हिंग विथ वेलोसिटी सी.
इन दिस डायरेक्शन. आता इथं बघा, ह्या एचा डायमीटर आणि सीचा डायमीटर एकत्र केला आणि हा बी असा इथे मूव्ह, असे इथपर्यंत मूव्ह होणार, होय की नाही? तो इथपर्यंत मूव्ह होणार विथ वेलोसिटी c. So we can say that in time t, the distance traveled by B molecule किती असतं सांगा, इज इक्वल टू c into t. बघा लक्षात घ्या, velocity is equal to distance divided by time. आता इथं velocity किती आहे, c. आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स आहे, टाइम तुम्हाला माहित आहे t. So distance equal to ct. So in time t, this molecule travel a distance ct. है की नाही? हा मॉलिक्यूल इथून ते इथपर्यंत गेला, ती जी लेंथ जर काढली तर ती बरोबर ct. तर हे क्लिअर झालं तुम्हाला. बघा परत व्हिडिओ जरा परत एकदा बघत चला, तरी तुम्हाला समजेल. आणि जर समज तर तुम्ही मला फोन करा, लक्षात घ्या. आता त्याप्रमाणे हे इथपर्यंत ct. आता काय होईल माहिती आहे का, इन टाइम टी हा जो मॉलिक्यूल इट विल डिस्क्राइब, की असा सरळ जाईल, सगळं जाईल आणि हा इट विल डिस्क्राइब अ सिलेंडर ऑफ लेंथ ct. म्हणजे इथून आपण जॉईन केलं तर इथे डायमीटरने जॉईन केलं, सो यू विल गेट सिलेंडर, आहे की नाही? हा मॉलिक्यूल इथून इथपर्यंत गेला तर इथं हे सरळ लाईन आपण काढला तर काय होईल, तुम्हाला दिसेल ते सिलेंडर एक दिसेल. इट विल फॉर्म अ शेप ऑफ सिलेंडर. बघा इथून हा मॉलिक्यूल बी इथून गेला, सरळ इथं आला, इथपर्यंत आला, तेव्हा ह्याचा डायमीटर आणि ह्याचा डायमीटर आपण जॉईन केला, हे प्रत्येक तर इट विल डिस्क्राइब अ सिलेंडर ऑफ लेंथ ct. है की नाही? आपल्याला सिलेंडर कसं मिळेल, ऑफ लेंथ ct. आणि त्याचं डायमीटर काय असेल, सिग्मा असेल. इथून एवढं सॉरी रेडियस किती असेल, सिग्मा. ह्याचं सेंटर आणि ह्याचं सेंटर आपण जॉईन केला तर एवढी लेंथ किती असणार आहे, सिग्मा. So this molecule B will describe a cylinder of radius sigma. बाय कन्सेप्ट कसे आहे, हा मॉलिक्यूल बी इथून सरळ पुढे गेला, इट विल डिस्क्राइब सिलेंडर, नो डाउट, बरोबर आहे. आता सर समजा सिलेंडरची रेडियस किती असली पाहिजे, आता इथून एवढं सिलेंडर आहे हे घ्यायचं, तर इथून ते इथपर्यंत अंतर, आता ह्याचं सिग्मा बाय 2 रेडियस आणि हे सिग्मा बाय 2 मिळून किती झाले, सिग्मा. So this molecule in time t describe a cylinder of radius sigma. समजलं? आणि आपण काय करूया की आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. सो इट इज डिस्टन्स, टोटल डिस्टन्स इन टाइम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मॉलिक्यूल इक्वल ct. आता सिलेंडरचे रेडियस आपण रेडियस सिग्मा मानले तर आपण मानूया की क्रॉस सेक्शनल एरिया of cylinder is equal किती ना सांगा. समजा सिलेंडर हे आता चॉपर सिलेंडर आहे आणि जर कट घेतला तर तुम्हाला सर्कल मिळेल. त्याचं क्रॉस सेक्शन म्हणजे सर्कलचा एरिया किती असतो, पाय आर स्क्वेअर. बघा इथं आपण काय म्हणूया, पाय सिग्मा स्क्वेअर. सो the cross sectional area of the cylinder is equal to pi sigma square. मग आता काय करूया आपण, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. सो वी कॅन राइट लाइक दिस, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इक्वल टू, आता काय होईल, तुझी काय डेफिनेशन व्हॉल्यूम सिलेंडर, द क्रॉस सेक्शनल एरिया इंटू लेंथ ऑफ द सिलेंडर. है ना, वॉल्यूम ऑफ सिलेंडर ज्योमेट्री में तुम्हें शिकलाय. इस डेफिनेशन इज क्रॉस सेक्शन एरिया इंटू लेंथ ऑफ द सिलेंडर. आता क्रॉस सेक्शन एरिया किती आहे, 5 सिग्मा स्क्वेअर आणि लेंथ किती आहे, ct. जस्ट वी डिराइव दिस. सो पाय सिग्मा स्क्वेअर ct. तर आपण इथं या व्हॉल्यूमला v म्हणूया पहिल्यांदा. v इक्वल टू पाय सिग्मा स्क्वेअर c इंटू t. So this is the volume V. आता हा जो मॉलिक्यूल आहे ना,
हा मॉलिक्यूल काय होईल, बी मॉलिक्यूल हा सगळं पुढे निघालाय ना, हा एकटाच मूव्ह होतोय. सो इट विल कोलाइड ऑल अदर मॉलिक्यूल्स विच कम्स अंडर दिस सिलेंडर. आता हा मॉलिक्यूल इथून जात असताना तो सगळ्या ह्या सिलेंडर मध्ये जेवढे गॅस मॉलिक्यूल्स असतील त्यांच्याशी कोलिजन होईल त्याचं. कारण हा पुढे जाईल, ह्याच्याशी कोलिजन होईल, ह्याच्याशी कोलिजन होईल, त्या प्रत्येकाशी तो कोलाइड करत असतो पुढे होईल, प्रत्येकाला तो थडकतच जाणार आहे इथपर्यंत. So this molecule will collide with all other molecules which comes under the cylinder of CT. मग आपण असं म्हणूया, suppose let there are n number of molecules. Suppose there are n number of molecules per unit volume in this cylinder. आपण असं म्हणूया की या सिलेंडर मध्ये n number of molecules per unit volume. And hence the total number of molecules in cylinder, जर एक युनिट व्हॉल्यूम मध्ये जर n नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील तर v व्हॉल्यूम मध्ये किती असतील, इज इक्वल टू n इंटू v. सो दीज आर द टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग ह्याला आपण काय म्हणूया, कॅपिटल एन ने ठरवू, दॅट इज स्मॉल एन इंटू व्ही. आपण असं अशम करूया की स्मॉल एन बी द नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर, अँड हेन्स द टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन द सिलेंडर इज इक्वल टू कॅपिटल एन इक्वल टू एन इंटू व्ही. आता हा मॉलिक्युल सिलेंडर मध्ये जाणार म्हणजे देर आर एन कोलिजन ऑकर्स, होय की नाही. जेवढे मॉलिक्युल्स असतील तेवढं कोलिजन, तेवढ्याला तो हा बी मॉलिक्यूल हा टक्कर देतच जाणार आहे. सो वी कॅन से दॅट देअरफॉर दिस गिव्स द टोटल नंबर ऑफ कोलिजन्स. टोटल नंबर ऑफ कोलिजन्स इज इक्वल टू n इंटू व्ही. दॅट इज n इक्वल टू, आता हे व्ही ची व्हॅल्यू टाका, दॅट इज इक्वल टू पाय सिग्मा स्क्वेअर n इंटू ct. आता we have substitute value of v. So from equation 1 we can say that this is equation 1. So pi sigma square. आता आपण काय केलं, total number of, आता total distance traveled by the B molecule is equal to Ct, and by definition mean free path lambda is equal to total path traveled by molecule. Traveled आपण एवढंच लिहूया, divided by number of collisions. So that is lambda bar equal to, आता टोटल पाथ ट्रॅव्हल्ड किती झाला सांगा, ct. आपण याला फ्रॉम इक्वेशन 1 आणि आपण इक्वेशन 2 म्हणूया वाटल्यास. सो दॅट इज ct डिवायडेड बाय नंबर ऑफ कोलिजन्स किती आहेत, पाय सिग्मा स्क्वेअर n ct. So ct get cancelled. So lambda bar equal to 1 upon pi sigma square n. किंवा इथं समजा, so we can get, मी इथं परत देतो की lambda equal to ct divided by pi sigma square n ct. So that is lambda bar equal to 1 upon pi sigma square n. So this is your expression. This expression is known as approximate method. Of course this expression has many drawbacks, पण हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं, हे तुम्हाला माहित आहे. बघा आपण काय काय घेतलं. पहिल्यांदा आपण assumption केलं की except one molecules all other molecules are at steady position किंवा stationary आहे, आणि फक्त एक मॉलिक्यूल मूव्ह व्हायला लागला. आणि तो गॅस आपण कशात डिवाइड केला, डिफरंट लेयर्स मध्ये, आणि प्रत्येक लेयर मध्ये सिंगल मॉलिक्युल्स आहेत आपण मांडलं. आता हे मी डायग्राम मध्ये काढलेलं आहे. मग आपण काय काढलं, पहिल्यांदा हा लेयर आहे, हा गॅस आहे, तर ते मॉलिक्यूलचा डायमीटर आहे सिग्मा मांडला आपण. लेयर ए आणि सी च्या मध्ये समजा आपण बी मॉलिक्यूल, ए आणि सी स्थिर आहे आणि त्याच्यामध्ये बी मॉलिक्यूल इज मुव्हिंग विथ वेलॉसिटी RMS वेलॉसिटी सी, हे असं पण मांडलं. मग आता काय काढलं की इन टाइम ते हा मॉलिक्यूल किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, तर तो येईल ct. सो आपण ct मांडलं. आता काय होईल की हा बी मॉलिक्यूल इन टाइम t डिस्क्राइब अ सिलेंडर ऑफ रेडियस सिग्मा, and therefore we can say that
त्याचा आपण क्रॉस सेक्शन एरिया सिलेंडर काढला तर पाय सिग्मा स्क्वेअर. जर कुठल्याही सिलेंडर तुम्ही क्रॉस घेतला की तुम्हाला सर्कलच मिळेल. सो यू विल गेट पाय सिग्मा स्क्वेअर. आणि मग व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर कसं काढायचं, त्याचा क्रॉस सेक्शन एरिया गुणिले त्याची लांबी. सो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर बी इक्वल टू पाय सिग्मा स्क्वेअर सी. आता आपण काय काढलं की आता समजा n number of molecules, small n number of molecules per volume in the cylinder, then we can determine total number of molecules in cylinder is equal to n equal to nv. आता हे जेवढे मॉलिक्यूल असतील तेवढे कोलिजन होणार, का तो मॉलिक्यूल बी मॉलिक्यूल त्याला सगळ्यांना हे करत जाणार आहे. आणि देअरफॉर वी कॅन गेट n इक्वल टू पाय सिग्मा स्क्वेअर सी. तर जस्ट आपण डिराईव्ह केलं की लॅम्बडा बार इक्वल टू टोटल पाथ ट्रॅव्हल्ड डिवाइड बाय नंबर ऑफ कोलिजन. So lambda bar equal to Ct divided by pi sigma square Ct और lambda bar equal to 1/pi sigma square. हे समजा खाली जर फिरायला जात असतील तर ते मुद्दाम इथं परत लिहिलेलं आहे. सो यू विल गेट दिस एक्सप्रेशन. बघा तुम्हाला समजतंय का. प्रत्येक बऱ्याच जणांचं आपल्याला 140 विद्यार्थी आहेत या सेला, त्यातील 67-68 विद्यार्थ्यांचंच मला व्ह्यूज दिसत आहे बघा. आणि रिमार्क्स पण देत झाला, सर लेक्चर चांगलं झालं, वाईट झालं, सर हे करेक्शन करा, ते करेक्शन करा. तर तुमच्या रिमार्क्स मला पाहिजे, तर आम्हाला इम्प्रूव्ह करताय. तुम्ही जर काहीच बोलणार नाही तर आम्ही आहे तसं आम्ही पुढे जाऊ. ओके, थँक्यू. आज एवढंच.